चौथी गोष्ट तुमचं मूड स्विंग होतो आहे तर तुम्हाला 5 सिम्पटमकडे लक्ष देणं गरजेचं असतं। त्यासाठी तुम्हाला कोणतीही लॅब टेस्ट पण करण्याची गरज नाही। जर तुमच्या माइंडमध्ये उत्तेजना कमी असेल। नमस्कार मित्रांनो, आता आपण घर बसल्या तुम्ही समजू शकता की टेस्टोस्टेरॉन लेवल आपल्या शरीरामध्ये कमी आहे का जास्त आहे। त्यासाठी तुम्हाला कोणतीही लॅब टेस्ट पण करण्याची गरज नाही, कारण की लो टेस्टोस्टेरॉनचे काय सिम्पटम असतात तेच आपण या व्हिडिओद्वारा आज आपण समजण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि आता माझ्या क्लिनिक येथे मी व्हिडिओ कन्सल्टेशन पण सुरुवात केलेली आहे, त्याचा पण तुम्ही बेनिफिट घेऊ शकता। आणि मित्रांनो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की टेस्टोस्टेरॉनची कमतरता, त्याच्या कमतरते असल्यामुळे आपल्याला लैंगिक समस्या उद्भवतात हे तुम्हाला माहीत आहे। जर टेस्टोस्टेरॉन कमी असेल तर तुम्हाला इरेक्शन येणार नाही किंवा स्टोरी हार्ड इरेक्शन येणारच नाही, कारण टेस्टोस्टेरॉन हा महत्त्वाचा सेक्स हार्मोन आहे जो की आपल्याला उत्तेजना देतो। जर तुमच्या माइंडमध्ये उत्तेजना कमी असेल किंवा तुमची काम इच्छा जर कमी असेल तर तुम्हाला हार्ड इरेक्शन येणारच नाही। पण आता आपण कसं ओळखायचं की जे आपल्याला इरेक्शन कमी येत आहे ते कोणत्या म्हणजे टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे येत आहे का नाही, हे आपण घरच्या घरी कसं ओळखायचं। तर टेस्टोस्टेरॉन जर लो असेल, जर त्याची लेवल जर खाली असेल तर तुम्हाला 5 सिम्पटमकडे लक्ष देणं गरजेचं असतं। एक, तुमचा जर हेअर लॉस असेल तर समजून जायचं टेस्टोस्टेरॉनची कमतरता आहे। 2, तुमचं जर वजन जर चरबी जर खूप वाढत असेल तर समजून जायचं टेस्टोस्टेरॉन कमी आहे। जर तुमची ढेरी खूप वाढत असेल तर नक्कीच समजून जायचं की टेस्टोस्टेरॉन कमी आहे। चौथी गोष्ट, तुमचं मूड स्विंग होतो आहे, केव्हा तुम्ही हॅपी होता आहे किंवा डिप्रेस होता आहे किंवा हॅपी होता आहे डिप्रेस, त्याला आपण मूड स्विंग म्हणतो। हे जर होत असेल तर नक्कीच समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन कमी आहे। आणि लास्ट आणि बट इम्पॉर्टंट, जर सकाळी सकाळी तुम्हाला प्रॉपर मॉर्निंग इरेक्शन भेटत नसेल तर नक्कीच टेस्टोस्टेरॉन लेवलची रक्तामध्ये कमतरता आहे। हे 5 साईन जर आपण ओळखले तर कोणत्याही लॅबॉरेटरीमध्ये जाऊन तुम्हाला टेस्टोस्टेरॉन टेस्टिंग करण्याची गरजच भासत नाही। आणि माझ्या क्लिनिकला आले तर हे मी 5 प्रश्न तुम्हाला विचारतो आणि त्यावरूनच मी डिसाईड करतो की तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉनची मात्रा ही प्रॉपर आहे का नाही आहे। तर मित्रांनो, जर टेस्टोस्टेरॉन जर कमी असेल तर त्यासाठी आमच्या क्लिनिकला टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आम्ही उपलब्ध करून दिली आहे। याचा नक्कीच तुम्ही बेनिफिट घेऊ शकता। आणि घरच्या घरी जर तुम्हाला टेस्टोस्टेरॉन वाढवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी स्ट्रेनस म्हणजे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जे की नट्स वगैरे असतात ते नट्सचं सेवन करणं महत्त्वाचं असतं। तर मित्रांनो, जर टेस्टोस्टेरॉन लेवल जर कमी असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन माझ्याशी संपर्क करा आणि कन्सल्टेशन करून घ्या। येणं होत नसेल तर ऑनलाईन व्हिडिओ कॉल करू शकता, ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन पण तुम्ही घेऊ शकता।